महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मनापासून नमस्कार. विद्यार्थी मित्रो, आजच NMSचा पेपर झाला आणि यावरील मॅट म्हणजे बुद्धिमत्तेचे 90 प्रश्नाचे स्पष्टीकरण आपण अपलोड केलेली आहेत. तर तुम्ही जर पाहिलं नसेल तर चॅनलवर पाहू शकतात. यानंतर या व्हिडिओमध्ये आपण सॅट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर आहे यामध्ये विज्ञानचे 35 प्रश्न, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राचे 35 प्रश्न आणि गणिताची 20 प्रश्न याची उत्तरं समजून घेऊयात. मॅक्झिमम 90 प्रश्न आणि 90 प्रश्नाची उत्तरं. आपला सेट कोणताही असेल तर सुरुवातीला आपण टिक करून घ्या, म्हणजे आपला जो सेट आहे त्यावर उत्तरं टिक करून घ्या आणि त्यानंतर मग आपण आपल्या OMRची म्हणजे प्रश्नांची सर्व उत्तरं चेक करू शकतात. तर पाहूयात आज झालेला म्हणजेच 28 डिसेंबर 2025 रोजी झालेला पेपर शालेय क्षमता चाचणी, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि गणित. लगेच आजच झालेला पेपर म्हणजेच शालेय क्षमता चाचणी 28 डिसेंबर 2025. तर यामधील विज्ञानची उत्तरं सर्वप्रथम आपण पाहूयात. तर हा जो आपण सेट जर पाहिला तर हा बी सेट आहे. तुमचा सेट कोणता आहे त्या पद्धतीनं तुम्ही सर्व प्रश्नांना सुरुवातीला आधी टिक करून घ्या. तर या ठिकाणी सोबतच्या आकृतीमध्ये ABCDचं निरीक्षण करून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता. तर या ठिकाणी जो योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक बी, A प्रछाया, बी उपछाया, सी चंद्र आणि डी पृथ्वी. यानंतर अणूच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अर्नेस्ट रुदरफोर्ड. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, आता तुमचा पेपर सेट कोणता आहे चेक करा आणि त्या पद्धतीनं सर्व प्रश्नाला तुम्ही टिक करून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, डाल्टन हे एकक कशासाठी किंवा कशाचं मोजमापासाठी वापरलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अणु वस्तुमान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, 22 कॅरेट सोने हे कोणत्या धातूचे संमिश्र असते? तर यामध्ये सोने, चांदी किंवा तांबे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, CNG पुढीलपैकी कोणते CNGचे वैशिष्ट्य नाही? तर या प्रश्नामध्ये जर आपण थोडं निरीक्षण केलं की पुढीलपैकी कोणतं CNGचं वैशिष्ट्य नाही, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सहज पेट घेतो हे त्याचं वैशिष्ट्य नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती पुढीलपैकी कशासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी आपण ही पद्धती वापरतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7 आणि पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे या ठिकाणी दिलेला, अणूच्या विशिष्ट कवचातील जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात याचे 2n वर्ग हे सूत्र कोणी प्रतिपादित केले आहे? म्हणजे हे सूत्र कोण दिलेलं आहे असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नील्स बोर. यानंतर नवसागराचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, NH4Cl. त्यानंतर दह्यामध्ये कोणते आम्ल असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॅक्टिक आम्ल, लॅक्टिक ॲसिड आपण म्हणतो त्याला. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? तर भारताची पहिली, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मृत समुद्राची साक्षरता म्हणजे क्षारता, मृत समुद्राची क्षारता म्हणजेच पाण्यातील क्षारांचं प्रमाण हे आहे पर्याय क्रमांक 4, 33.7%. यानंतर पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, Ga. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, 14 आणि 15. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे, अयोग्य विधान ओळखा. तर यामध्ये पहिलंच विधान आहे फॉस्फरस प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर, हे अयोग्य विधान आहे. त्यानंतर अन्न आम्लारीयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जाठर रस. यानंतर प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय विषाणू संस्था टिंबटिंब, तर ही पुणे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, आकृतीत भूस्तरिका ओळखा. तर दिलेल्या माहितीमध्ये आकृतीमध्ये भूस्तरिका जी आहे तर ते आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच पर्याय क्रमांक 4 विलयकारिका. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आढळतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. खालीलपैकी जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिसार हिपॅटायटिस. ही असंगत म्हणजे विसंगत जोडी आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते. तर या ठिकाणी जे आगीचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये अवर्गीय आगमध्ये या ठिकाणी ही आग येते, लाकूड, कपडे, कोळसा. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतुकणिका नसतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यानंतर टिंबटिंब रक्तगट डेक्स्टोलो आणि स्टर्ली यांनी या ठिकाणी शोधलेला आहे, डेकास्टेलो आणि स्टर्ली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AB. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 'निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात. तर याचं उत्तर आहे 72 पर्याय क्रमांक 2. भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे. तर याचं उत्तर आहे पान पक्षी पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 25, सिग्मो नॅनोमीटर हे यंत्र खालीलपैकी काय मोजते. तर उत्तर आहे रक्तदाब पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26, एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान 10 kg असून त्याची लांबी 50, रुंदी 10 आणि उंची 20 आहे. टेबलावर धातूचा ठोकळा खालीलप्रमाणे ABCD आणि BCFG नुसार ठेवल्यास प्रत्युक्त दाबातील फरक काढा. म्हणजे यांच्या दाबामध्ये किती फरक पडतो या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 हा जो दाबातील फरक आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 980 पास्कल. यानंतर पुढचा प्रश्न आहे अनियमित परावर्तन संबंधित खालीलपैकी दिलेल्या विधानातून चुकीचे विधान निवडा. तर याचं उत्तर आहे विधान चुकीचं आहे, पृष्ठभागावर काढलेली स्तंभिका समांतर असतात. याचं उत्तर आहे पर्याय B, हे चुकीचं विधान आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर तुमचा सेट कोणताही असेल तर तुम्ही हे सर्व प्रश्न एकदा टिक करून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तरं सांगता येतील. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 28, जेव्हा वायू गोल अंकुचित होतो त्याचे तापमान वाढते, हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय क्षितिज ऊर्जेचे टिंबटिंब ऊर्जेमध्ये रूपांतर होते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उष्णता. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे स्तंभ A आणि B दिलेला आहे, यामध्ये मानवी शरीराचे तापमान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवी शरीराचे तापमान 27, कक्ष तापमान 72,
त्यानंतर पाण्याचा गोठणांक 234.35 आणि उत्कलनांक 212 फॅरेनहीट. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. खालील दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा. जेव्हा ध्वनीचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होते तेव्हा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ऊर्जेचे स्थानांतर ध्वनी तरंगाच्या दिशेने होते. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 आहे, निर्माण होणाऱ्या विभवांतराशी स्तंभ ए आणि स्तंभ बीच्या जोड्या या ठिकाणी लावायच्यात आपल्याला. तर या ठिकाणी कोरडा गट, लेड ॲसिटिक गट आणि या ठिकाणी जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न. ए आणि बी दोन पदार्थ विशिष्ट उष्मा सी आणि C3 आहे. त्यांना सारख्या प्रमाणात उष्मा दिली. जर त्यांची वस्तुमाने 3x आणि 7x असतील तर त्यांच्या तापमान वाढीतील गुणोत्तराचे प्रमाण काढा. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 7:1. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 दिलेला आहे. 3 सेमी व्यासाच्या आणि 28 सेमी लांबीच्या धातूच्या नलिकेतून प्रकाशाच्या परावर्तन आकृतीत दाखवल्याप्रमाणे निरीक्षण केले. नळीत पहिले परावर्तन 4 सेमीवर आढळून आले तर पुन्हा परावर्तन पुन्हा अनेक वेळा घडून येते. प्रकाश किरण नलिकेतून बाहेर पडेपर्यंत घडून येणाऱ्या परावर्तनाची संख्या काढा. तर या ठिकाणी पहिलं 4 सेंटीमीटर दिलेलं आहे असं. तर असे एकूण किती होतात हे आपल्याला शोधायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 वेळेस. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. वातावरणीय दाब बरोबर. तर या ठिकाणी वातावरणीय दाब याचं जर उत्तर पाहिलं आपण तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. हवेचे वजन छेदामध्ये पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आणि 35वा उदाहरण आहे, दिलेल्या पर्यायातून विद्युत गटाच्या कार्याचा अचूक पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ACDBE. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 36. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना उपभू स्थितीवेळी चंद्र आणि पृथ्वीमधील सुमारे टिंबटिंब अंतर असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3,56,000 किलोमीटर. यानंतर पृथ्वीच्या परिवलनामुळे कोणत्या नैसर्गिक घटकांचा अनुभव आपल्याला दररोज मिळतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्योदय आणि सूर्यास्त. यानंतर पुढचा प्रश्न आहे, महासागराची सरासरी खोली सुमारे टिंबटिंब असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3,600 मीटर. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 मध्ये भूचुंबकीय आस कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 A या अक्षराने दर्शवलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी किती हंगाम शेतजमिनीचा काही भाग वापरत नाहीत. तर याचं उत्तर आहे 1 ते 2 हंगाम. पर्याय क्रमांक 3 1 ते 2 हंगाम. हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण एका विशिष्ट तापमानात कसे असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समान असते. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 42. कार्यक्षम लोकसंख्येचा गट म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती असतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोकरी व व्यवसायात व्यस्त असलेले लोक. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचा प्रमुख प्रभाव काय आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घनता. त्यानंतर 44 मध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात येतो. यामध्ये आहे उत्तर याचं साखर कारखाना. पर्याय क्रमांक 1.
त्यानंतर क्षेत्रभेटीसाठी खालीलपैकी कोणती वस्तू आवश्यक नाही? तर याचं उत्तर आहे सोन्याची अंगठी आवश्यक नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 46 आणि 47. तर प्रश्न क्रमांक 46 आहे, नकाशाचा अंक प्रमाणात गुणोत्तराच्या डाव्या बाजूला अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक टिंबटिंबकडील अंकासाठी वापरायचे असते. तर याचं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 उजवीकडील अंकासाठी वापरायचे असते. त्यानंतर आकृतीचे निरीक्षण करून उत्तर ओळखा. आकृतीत लाटेच्या रचनेतील द्रोणी भाग इंग्रजीतील कोणत्या अक्षरांनी दर्शवलेला आहे? तर द्रोणी भाग जो आहे तो इंग्रजीतील यम या अक्षरांनी दर्शवलेला आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यम या अक्षरांनी दर्शवलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 48. गट अ आणि गट ब मध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आणि याची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, खालीलपैकी कोणता प्रवाह आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून जवळून जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोमाली. खालील उदाहरणाचा विचार करता एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या 15,000 आहे तर त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ 3,000 चौरस मीटर आहे, तर त्या प्रदेशात लोकसंख्या घनतेचा दर किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर सविनय कायदेभंग चळवळीच्या वैशिष्ट्याशी विसंगत पर्याय लिहा. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 आहे, भारतातील पहिला लढा यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महात्मा गांधी यांनी कोणता मार्ग अवलंबला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्याग्रह. गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याशी संबंधित चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक लिहा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. खालील घटनांचा योग्य कालानुक्रमे पर्याय लिहा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 56. बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने हद्दपार केलेले नेते कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेनापती बापट. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 57 आणि 58. वायसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्याची संख्या समसमान राहील अशी तरतूद कोणत्या योजनेत होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेव्हेल योजना. चित्रामधील व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केलेली व्यक्ती. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. अनुशील समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख. तर अनुशील समिती याचे प्रमुख आहेत बारिंद्र कुमार घोष. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा जो आहे टिंबटिंब म्हणजे यांच्या मतीने रासबिहार बोस यांनी तयार केलेल्या पलटणीला दिलेले नाव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आझाद हिंद सेना. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय. पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 62. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना. पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. त्यानंतर योग्य विधानाबाबत पर्याय लिहा. तर या ठिकाणी जो प्रश्न क्रमांक 63 आहे
तर हा थोडा संदिग्ध प्रश्न आहे, याचं उत्तर आपण नंतर पाहूयात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 64 मध्ये औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे शिवाजी महाराजांनी कोणास सांगितले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कान्होजी जेधे. यानंतर किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी टिंबटिंब हा अधिकारी आहे असे, तर याचं उत्तर आहे कारखानीस, पर्याय क्रमांक 2. भारतीय संविधानाचे संविधानाध्यक्ष टिंबटिंब हे होते, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धतीचे टिंबटिंब हे खास वैशिष्ट्य आहे, तर याचं उत्तर आहे सामूहिक जबाबदारी, पर्याय क्रमांक 2. भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे संसदेला, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीची वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25 वर्ष. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? तर मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील गणिताच्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे, OD दिलेला आहे 10, OM आहे 6. तर या ठिकाणी जीवा AB विचारलेली आहे. तर दिलेल्या माहितीमध्ये जर आपण पाहिलं बारकाईनं तर आपल्या लक्षात येईल, जर समजा आपण या ठिकाणी OA जर जोडलं तर हे पण होईल 10, हे होईल 6. काटकोन त्रिकोण म्हणजे AM असेल 8, म्हणजेच AB ची लांबी असेल 16 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72 मध्ये सोबतच्या आकृतीत परिमिती विचारलेली आहे. सोबतच्या आकृतीमध्ये आयताची परिमिती विचारलेली आहे आपणास. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ही जी बाजू पाहिली आपण समोरची, तर ही बाजू येते 30 आणि ही बाजू येते 15 आणि या सर्वांची बेरीज केली तर ती येते 90, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढे -7 -2, तर हे -2 मोठं असतं, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2b चा घन अधिक 6a वर्ग b. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, n समचलनात m असेल, m ची किंमत दिली आहे, n ची किंमत दिली आहे, तर आपल्याला m ची किंमत विचारली तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2, 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे, माझं वय x वर्ष असेल, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, x/2 अधिक 5. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 77. तर यामध्ये जो भागाकार येतोय तो येतोय पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 मध्ये जर पाहिलं आपण घनमुळामध्ये 0.125 ची किंमत किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर 5,000 रुपये रकमेचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने, तर व्याजाचा दर विचारलाय तर तो येतो 10%. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80 मध्ये आपल्याला x ची किंमत विचारलेली आहे, तर ही x ची किंमत येते 45 अंश.
पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, 2 त्रिकोणामध्ये कोणत्या संगतीनुसार एकरूप आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, PQR आणि UST. यानंतर प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 82 मध्ये जर पाहिलं तर x - 20 आणि x + 30 हे एकमेकाचे कोटी कोण आहेत? तर x ची किंमत काढा. तर या ठिकाणी x ची किंमत येते 40. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पदावली दिलेली आहे. या पदावलीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर इष्टिकाचित्ते आकारामध्ये याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी कोणत्या स्तंभलेखामध्ये सर्व स्तंभाची उंची 100 एकक असते? तर तो आहे शतमान स्तंभालेख. पर्याय 3. लघुकोन त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असतो. पर्याय क्रमांक 1. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 आहे. एका कर्णाची लांबी 24 असेल तर दुसऱ्या कर्णाची लांबी येते 15 सेमी. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 88. छापील किंमत 1700 रुपये, विक्री किंमत 1540 असेल तर सूट येईल 160 रुपये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 89 मध्ये संक्षिप्त रूप उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला बाजू AD ची लांबी काढायची आहे. तर AD येते. तर या पद्धतीनं आपण हे सर्व प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवून घेऊ शकतो. तर एकूण 90 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहेत. काही प्रश्न कदाचित ओघाणं किंवा म्हणजे कन्फ्यूज असू शकतात. तर असं काही तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकतात. त्याचबरोबर मॅटचे आणि सॅटचे दोन्ही मिळून एकत्रित किती गुण पडले, आपलं नाव, आपल्या स्कोर आणि आपल्या जिल्ह्यासहित नक्की कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या सर्वांनी खूप छान पद्धतीनं जीनियस मॅथ्ससोबत गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास केला. मॅरेथॉनचा जर विचार केला तर मॅरेथॉनमधील गणिताचे सगळे प्रश्न जशाला तशी तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन दिलेला आहे तर सर्वांनाच खूप चांगला स्कोर आला असेल. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढेही 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचं मॅरेथॉन असेल, 5वी शिष्यवृत्तीचं मॅरेथॉन, 4थी 7वी सर्वच मॅरेथॉनला आपण जॉईन होऊ शकतात. तर भेटूयात लवकरच नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद सर्वांना. परीक्षेसाठी आणि निकालासाठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.